गाईज तर पहिल्यांदा आम्ही कसं दिसतंय ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आमच्या कॉलेजमध्ये नाही का आज फेअरवेल पार्टी आहे, त्याच्यामुळे आम्ही सकाळचं नाही का 9 वाजता ऐन टायमाला साड्या रेडी करून सगळ्यांनी घातलेल्या आहे. 2-3 दिवस सुट्ट्या होत्या, काहीच नाही केलं, ड्रेस घालायचं ठरलं. ऐन टायमाला नाही का पुरी मला साड्या घालायच्या. आता आम्ही सकाळचं 9 वाजता साड्या ॲडजस्ट करून आत्ता घालून चालले. कार्यक्रम तिकडे सुरू पण झाला आणि आम्ही नाही का खाल्लेलं काहीच नाही. इथून पुरीच्या गेल्यात नाही, इथून फोन करून आता ह्या पुरींचं चाललंय, इथून फोन करून विचारायचं का नाही का जेवण आहे का, मग तसं यायला आम्हाला. खाणं इज द मोस्ट इम्पॉर्टंट. खाण्याचं पहिले साडी अरेंज करून जेवणासाठी काय साडी घालून चाललेलं आहे, बाकी दुसरं काहीच नाही. माणसं म्हणजे एवढ्या खाऊ गाजाड्या सारखं खायचं बघा त्यात. ते बघा कशी दिसते, एकच नंबर एकच नंबर. अख्खा आमचं सेमिनार हॉल फुल जाम झालेला आहे, आम्हाला बसायला जागा सुद्धा नाही. आता इथंच बसायचं ठरवलं. पुरी अजून आवरून यायचे त्याच्यामुळे थांबले. आता आम्हाला बसायला जागा. कॉलेजवाले आम्हाला नाही का लिफ्ट सुद्धा नाही द्यायची. आता 5व्या फ्लोअरवर नाही काही साडी घालून चालत जायचं. कॉलेज त्या लिफ्टमध्ये काका बसलेला असतो या, त्यांना म्हणलं आम्हाला जाऊ द्या, तर म्हणतात नाही आमच्या थोडासुद्धा तरच नाही की आता त्यांनी आम्ही त्यांना म्हणलं काका साड्या घातलं तर आम्हाला जाऊ येऊ द्या, नाही वाटा झाला आमचं. तर फायनली आम्हाला जागा भेटली, पण शेवट मागं कुठलं पण काही असो आम्ही मागत असतो. सेमिनार असताना आम्ही मागं जागा पकडायचं आणि आता फेअरवेल आहे तर आम्हाला चुकून मागत जागा भेटली. पुढे जागाच नाही भेटली, तर मला जाम झालंय सगळं बघा फुल. तर फायनली आता आम्हाला जेवण भेटले. हे बघा आम्हाला ह्यावेळेस एकच गुलाबजाम दिलेला आहे. पुरीला बघा तिला 2 दिलेत गुलाबजाम, आम्हाला एकच दिलेला आहे. ती मागच्या वेळेस नव्हती आली ना याला जेवायला, काय होतं पण नव्हतं ट्रॅडिशनल डेच्या त्याच्या वेळेस नव्हती आली, त्याच्यामुळे तिला 2 दिले. हिचा पण अन्याय झालेला आहे, तिला पण एक भेटलेला आहे. गाईस तर फायनली आमची सगळी फेअरवेल पार्टी झाली, 1 नंबर झाली. कारण रॅम्पॉक वगैरे असलं भारी केलं ना पोरांनी पुरींनी, तर जर आम्हाला काही चान्सच नाही भेटला जायचा. चला काय ह्या पुरीनं चला म्हणते रॅम्पॉक करायला, उठानाच कोणी अशा आहे. मिस फेअरवेल झालो असतो आपण, कळतं का नाही काही, एवढा भारी चान्स सोडून दिला. तिथे पुढे गेल्यावर पडली असती तर मग आमची बेइज्जती झाली असती ना, त्याच्यामुळे तुला पाठवलं नाही तिथं. त्यांना चला म्हणून ते म्हणले जाऊ नको, मला पण नाही जाऊन दिलं आणि त्या सुद्धा नाही गेल्या. म्हणजे मी पडन तिथं जाऊन साडी घालून चालले ना, तुझ्यामुळे आमची बेइज्जती झाली असती. तुमची झाली असती नाही का. सगळा भारी झालं एकदम मस्त. आता सगळी जाणार. आमचं प्रॅक्टिकल एक्झाम राहिली अजून 5-6 तारखेपर्यंत आहे. फेअरवेल आत्ताच घेतला, त्यांना माहिती कॉलेज संपला की सगळी निघून जाणार त्याच्यात. काय आम्ही काय भेटणार नाही. लग्नाला बोलवा आता लग्न सगळी सोडून जाणार कॉलेज विलेज. शेवटचा दिवस आहे, यांना सांगून ठेवले लग्न ठरलं तर आम्हाला कॉल करा. हो नक्की बघा. आता इथून गेलं का विसरून जाणार, फोन काय करणार काय नाही.